नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथे विक्रम दानेकर यांच्यावर बिबट्यानं केला प्राणघातक हल्ला। चिंचविहीरमध्ये बिबट्याची दहशत तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर गावात 60 वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली आहे। या घटनेनं परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 10 जुलै 2024 रोजी विक्रम दानेकर हे सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास विहिरीजवळ पाणी भरण्यासाठी गेले असता मक्याच्या शेतात असलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानं दानेकर यांनी आरडाओरडा करत मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांना हाक मारून बिबट्यास जबरदस्त प्रतिकार करून परतावून लावले आहे। या हल्ल्यात दानेकर हे जखमी झाल्यानं ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केलं आहे। विक्रम भागवत दानेकर काय झालं नेमकं? विहीर पाणी आणाय करता तेवढं ते शरीर मक्काच्या कोपऱ्यात बसेल होतं। बरं, आणि सामने पाहिला लगेच झपाट मारली। हो का? बरं, मग लागलं तुम्हाला कुठं? छातीला? पाठीला? वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ रुग्णालयात जखमीला विचारपूस करून घटनास्थळी धाव घेतली। याआधी चिंचविहीर येथे वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता, मात्र 8 दिवसांपूर्वी बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यातून शेळी फस्त करून बिबट्या फसार झाला होता। तसेच वस्तीवरील 5 ते 6 कुत्र्यांची शिकार करून बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्यानं 10 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा तेथून हलवल्यानं काही वेळातच बिबट्यानं विक्रम दानेकर यांच्यावर हल्ला केला। सदर ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या निदर्शनात आला असून बिबट्याला पकडण्यास वन विभागाला अपयश आल्यानं तेथून पिंजरा हलवण्यात आला। काही तासातच बिबट्यानं विक्रम दानेकर यांच्यावर हल्ला केल्याची खबर परिसरात पसरल्यानं परिसरातील लोकांनी वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे असे आरोप केले आहेत। आमच्या गावात खारोटे मुकुंद भाऊ खारोटे यांचा मळ्यात बिबट्या 15 दिवसापासून आहे। तर त्यांचा 2.5 एकर गिन्नी गवत कापून नाही बिबट्या तिथून 2 पिंजरे लावले होते। 2 पिंजऱ्यातही बिबट्या आलेला नाही। आज रोजी तिथून काढलं गेलं होतं तो, तरी पण लोकांना असं वाटलं निघालं म्हणून बिबट्या गेलेला नव्हता तिथून। आज रोजी ते तिथं असल्यामुळे विक्रम भाऊ दानेकर यांच्यावर हल्ला केलेले, प्राणघातक हल्ला केलेले। तर शासनानं त्याची दखल घ्यावा असं आमचं ग्रामपंचायत। महाराष्ट्र 24 न्यूज चॅनल नांदगाव।